नमस्कार श्रोते मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 19 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 20वा अध्याय वाचत आहोत. 20व्या अध्यायाच्या आपल्या 100 पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला वाचायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर वाचनाला सुरुवात करूया. हो काव मिलिया मिष्टान्न परतोनी श्रद्धन धरी रसना तेवी विषय भोगी जाना साचार मना चुळशी उपजे तेथ कर्माची परिपाठी समूळ खुंटली गा गोठी का दैवयोगी उल्हासू पोटी माझ्या कथेचा उठी श्रवणादरू करिता माझी कथा श्रवण प्रेमी ओसंडे अंतकरण विसरे देहाची आठवण तेथे प्रत्यवाय जान बादिना जैसे माझे कथेचे श्रवण तैसेची माझे हृदयी स्मरण तेथे प्रत्यवाय नरघे जाण येथून बोळवण त्यांची झाली करिता मत्कथा श्रवण लोपल्या कोटी कर्माचरण प्रत्यवायन बाधिजान हा प्रताप पूर्ण कथेचा भक्ताची नित्यकर्मे जे राहती तैसी कोटी ऋषी महंतची संपूर्ण माझी करिता सप्रेम भक्ती भक्ताची नित्यकर्मे जे राहती तेथी स कोटी ऋषी महंती संपूर्ण करीती कर्मे त्यांची एवढे मत्कथेचे पहिमान माझे करिता कीर्तन पूजन तेथे प्रत्यवायाचे तोंड कोण सम्मुख वंदन दावू न शके हो का पूर्ण विरक्त नर का माझे सेवेसी जो तत्पर तेथ कर्म बापुडे किंकर हे स्वये श्रीधर बोलिला कर्मे करिता स्वधर्मस्थिती उद्भवा आहे माझी प्राप्ती ते मी सांगेन तुझ प्रती यथा निगुती उधारी गृहस्थश्रमी स्वधर्मस्थिती जरी विचरेना अन्यगती तरी तेथेची लाही विरक्ती सुनिश्चिती उद्भवा अन्यगतीचे विचरण ते तू मनशील कोण एकताचे ही लक्षण समूळ खून सांगेन परद्रव्य परदारारती पराप वादाची वंदती ही नाव नारकी गती जाण निश्चिती उद्भवा दिवी भोगाचे श्रवणे ज्याच्या मनाचे बैसे धरणे कर्मे तदनुकूल करणे ते स्वर्गा भोगले हे अटलोट या जाण दोन्ही अन्य गती यातून काढून या वृत्ती याज्ञादिकी मज यजिती ते नैराश्य स्थिती नित्य नैमित्ते ते न पडे स्वर्गीचे ते पेने न गडे नरकासी जाणे ची लोकी विरक्त होणे तेची बोलणे हरी बोले असताये लोकी वर्तमान ऐसे करिता स्वधर्माचरण होय पुण्य पापाचे निर्दळन निर्मळत्वे जाणतो अति पवित्र तेथ निरसोनी भवभान प्रकाशे माझे शुद्ध ज्ञान का सप्रेम माझे भजन पराभक्ती जाण तोलाहे जे भक्ती माझी मी आपण सदा होय भक्ताधीन तेथ मोक्षा सहित ज्ञान येऊन आपण पाया लागे एक ज्ञानाचा परिपाक संसारा नाव महादुःख मोक्ष तो मनी परमसुख मद्भक्त देख कुधुनी नमनी सप्रेम करिता माझे भजन नाठवे भव भय बंधन तीथ मोक्षासी पुसे कोण मद्भक्ता भक्तीचा पूर्ण उल्हास
जाते मनती महादुःख ते भक्तासी भगवद्रूप देख. जाते मनती परमसुख तेही आवश्यक भगवंत. या परी भक्त माझ्या भजनी विसरला सुख दुःखे दोन्ही. मी एकू भगवंतू वाचुनी आणते भुवनी देखना. ऐशी माझी भक्तिपूर्ण साधुनी आणि दान ए जान. जे मी भगवंत होय संप्रसन्न ते यदृच्छ जान. हे भक्ती लाभे मी कैसे होय प्रसन्न. ऐसे कल्पिल तुझे मन तेथ नरदेह गा कारण. माझे प्रसन्नपण व्हावया ज्यासी स्वर्गभोगाची अतिगोडी. जी ही अमरात्वाची उभविली गुडी. जे पडले स्वर्गाची बांधवडी ते वांछिती आवडी नरदेहाते. नरक यातना महाघोर जिही भोगिला भोग थोर. ते मनुष्य देहाते नर अति सादर वांछिती. नरदेह परम पावन जो भक्ती ज्ञानाचे आयतन. जेने साधे ब्रह्मज्ञान तो धन्य धन्य नरदेह. जेने नरदेहे जान निशेष खुंटे जन्म मरण. ते जेने जीव पावे समाधान स्वानंद घन स्वाये होय. ज्या नरदेहाचे संगती होय विद्येची निवृत्ती. लाभे भगवतपथ प्राप्ती हे विख्यात ख्याती नरदेही. ज्या नरदेहाची प्राप्ती प्राणी मात्र वांछिती. प्राणी बापुडे ते किती सोये प्रजापती नरदेह वांछी. ऐसे नरदेहाचे श्रेष्ठपण एथ साधे भक्ती विज्ञान. परी भक्ती ज्ञानास्तव जान मनुष्यपण साधना. झालिया नरदेहाची प्राप्ती अधर्मे होय नरकगती. का सांचिता पुण्यसंपत्ती तेने स्वर्ग प्राप्ती अनिवार. स्वर्गे होय पुनरावृत्ती नरकी घोर दुःख प्राप्ती. मनोनी सांडोनी दोहीची ही प्रीती नरदेही असक्ती धरू म्हणती. मनुष्य देहाची आवडी तिची देहबुद्धी रोकडी. ते जेथ कामक्रोधाची जोडी प्रमाद गोडी क्षणक्षणा. स्वर्ग नरक इहलोक याची प्रीती सांडोनी देख. साधावे गावशक ज्ञान चोख का निज भक्ती. ज्ञान साधावया लागी जान कष्टावे न लगे गा आपण. सप्रेम करिता माझे भजन दवडिता ज्ञान घररी घे. गव्हाची राशी जोडल्या हाती सकळ पक्वान्ने त्याची होती. जेवी आतुडल्या माझी भक्ती सज्ञान संपत्ती घररी गे. द्रव्य झाली या फुले हाती सकळ पदार्थ घरासे येती. जे तेवी जोडल्या माझी भक्ती भुक्ती मुक्ती होती दासी. मनती करिता भगवत भक्ती विघ्ने छळावया आडेती. तेथे मी सुदर्शन घेऊन हाती राखे आरोहा अहोरात्री निज भक्ता. पक्षाचेनी नमोच्चारे म्या वेश्य तारिली चमत्कारे. पाडूनी विघ्नाचे दातोरे म्या व्याभिचारे उदरिली. या लागी नरदेह पावन जो करी माझे भजन तोची संसारी धन्य धन्य. उद्धवा जान त्रिशुद्धी भावे करिता माझे भक्तिसी. भाविका उद्धरी मी ऋषिकेशी. जे झडले ज्ञानाभिमानासी ते म्या यमासी निर्विले. साधिता माझी भक्ती का ज्ञान. ज्यासी चढे ज्ञानाभिमान तो म्या आपुलेनी हाते जान. दिधला आंदन महादोषा. उद्धवा तू ऐसे मनसी ते का दिधले महातेसी. तो जाचुनिया महादोषियांसी ज्ञानाभिमानासी सांडवी. या लागी सांडुनी देहाभिमान भावे करिता माझे भजन. पूर्वील साधू सज्ञान नरदेहे जान मज पावले.
केवळ अस्ति चर्म मूत्रमळ पाहता देहो अतिकष्मळ परी ब्रह्म परिपूर्ण ईश्वर हे निर्मळ फळ येणे साधे ऐसे नरदेहाचे कारण जाणोनी पूर्वील सज्ञान सांडोनी या देहाभिमान ब्रह्मसमाधान पावले देहनिंद मनोनिया सांडावा तरी एवढा लाभ हारवावा वध्य मनोनी प्रतिपाळावा ते नेईल रौरवा निश्चित देह सांडावा ना मांडावा इने परमार्थची साधावा ते सावधान ऐक उद्धवा गुप्त निजते ठेवा सांगेन जेने देहे वाढेवा भवभावो तेनीची देहे करी पहाओ होय संसाराचा भाव अहंभाव सांडावया देहाभिमान पूर्वील साधू सज्ञान हो नित्य सावधान ब्रह्मसंपन्न मद्रूपे नरदेहे ब्रह्म प्राप्ती ऐसे मानूनी निश्चिती मनसी विषय भोगाचे यंती ब्रह्मस्थिती साधिन ऐसे विश्वास तापन रोकडी आली नागवन देहा सवे लागले मरण हरिहरा जान टळेना एव देहाचे अनिवार्य मरण ते केव्हा येईल न कळे जाण या लागे पूर्वीच आपण निज स्वार्थ जाण साधावा दरिता निज देहाची गोडी अवचिता दळे यमताडी पुढे निज स्वार्थाची जोडी ते निज निवाडी हरी सांगे जैविका वृक्षाचे अग्रिनीट पक्षी करोनी वसे अतिगूढ तळी त्याची वृक्षाचे बूड छेदिती सदृढ निर्दय नर ते देखोनी वृक्ष छेदन पक्षी सांडोनी गृहाभिमान पळाल्या पाविजे कल्याण राहता मरण चुक त्या वृक्षाची आईस जाण देहा सवे लागले मरण तेथे जीवासी राहता जाण दुःख दारुण अनिवार अहोरात्र आयुष्यभंग कळी काळाचा संवेग वेग हा रान नीच नवा रोग अंगी सांडंग लागला काळे काळ वयसा खातू हा देखोनी आयुष्याचा घातू जाणोनी नरदेहाचा पातू होय ना सक्तू देह गेहा जाणोनी देहाचे क्षणिकपण त्यागावया देहाभिमान साधावया भक्ती ज्ञान अतिसावधान जो होय न सांडिता देहाभिमान अंगी आदळे मरण तेने भय कंपायमान वैराग्यपूर्ण सोये धरी वैराग्य मुक्त करिता भक्ती होय देहाभिमानाची निवृत्ती ते घररिगे ज्ञान संपत्ती पाय लागली मुक्तीचारी ऐसी झाली या निजात्म प्राप्ती सहजेची राही प्रवृत्ती निवृत्तीची होय निवृत्ती संसाराची शांती सोय होय ऐसे नर देहा येऊनी देख पुरुष पावले परमसुख हे न साधिती जे मूर्ख त्यासी देव देख निंदित चौर्यायुषी लक्ष 84 लक्ष जीवयोनी त्यात मनुष्य देहा वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आनकोनी सेना जेने देहे होय माझी प्राप्ती या लागी अद्य देहो याते म्हणती याची दुर्लभगा अवाप्ती भाग्य पावती नरदेह सदृढ म्हणजे अव्यंग अविकळ म्हणजे सकळ भाग नव्हे बहिरे मुके अंधपंग सर्वांगे सांडंग संपूर्ण भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परमभाग्याची संपत्ती तेथ ही विवेक परमार्थी त्याचा वशवर्ती ती परमात्मा मी परमात्मा जेथ वशवर्ती तेथ सूरनरांचा केवा किती परी हा देह न लभे पुढती दुर्लभ प्राप्ती नरदेहा जोखिता पुण्य पाप समान ते नरदेहाची प्राप्ती जाण ते पुढती पावावया आपण जोखुनी कर्माचरण कोणी न करी
पुण्य झाली अधिक स्वर्ग भोगणे आवश्यक पापाचे वाढल्या तुक भोगावी नरक निवार ऐशी कर्माची गती गहन ऐथ काकतालीय ये जाण अचवटे लाभे मानुसपण भवाब्दी तारण महातारू सुलभ म्हणजे अविकळ संकल्प म्हणजे विवेकशीळ यासी वागविता केवळ नावाडा अति कुशळ गुरु कर्णधार कानी निजपूज उपदेशिता या लागी गुरु कर्णधार म्हणती तत्वता कानी दरिताची उद्धरी उद्भक्ता या लागी सर्वथा गुरु कर्णधार भवाब्दी बाजी नरदेह तारू तेथ सद्गुरु तोची कर्णधारू त्यासी अनुकूल वायू मिश्रीधरू भवाब्दी पारू पावावया कैसा गुरु कर्णधार कुशळ आवर्त खळाळ आंदोळ सुखोनी विकल्पाची कल्लोळ साम्य पाणी ढाळ सवेग काढी लावूनी विवेकाचे आवले तोडी ती कर्माची जळे भजन शिडाचे निबळे नाव चाले सवेग कामक्रोधादी महामासे तळपती ध्यावया आमिषे त्या घालूनी शांतीचे निवाशे तारुल्लासे चालवी टाकता सारूप्य दी बंदरे तारुआ माझी अति गजरे लागली नुहाताची तुरे जय जयकारे गरजती नेता सलोकतेचे पेठे तारू लथेल वचटे लाविता समीपतेचे वाटे तारू दाटे दोहुई सव करावे स्वरूप ते माझी स्थिरू तव तो दाटणीचा उतारू ऐसा जाणूनी या निर्धारू लोटिले तारू सायुज्य माझी ते धार्मिकांची धर्मपेठ नाही सुख सारा खटपट वस्तू अवगीच चौखट घ्यावी एकवट संवसाठी ऐसे दुर्लभ नरदेहाचे तारू तीर्थमी श्री गुरु कृपे कर्णधारू येनेन तरेच जो संसारू तो जाणावा नरू आत्महंता नरदेह वेचिले विषयासाठी पुढे नरक भोगावया कल्पकोटी तरी आपुलेनी हाते निचपोटी शस्त्रदाटी स्वयजेवी परपारावश्य आहे जाणे तिने नाव फोडूनी भजीजेचने का पांघरूपे जाळूनी तापणे हिवा भेने सुज्ञानी जैसे थ झाले गा साचार थित्या नरदेहा नागवले नर पुढा दुःखाचे डोंगर अतिदुस्तर ओढवले सकळ योनी विषयासक्ती सर्वांसी आहे निश्चिती नरदेही तैसीच विषय स्थिती ते तोंडी माती पडली की पाओनी श्रेष्ठ नर शरीर जो नुतरेची संसार पार तो आत्महत्यारा नर सत्यसाचार उद्धवा कोटी ब्रह्महत्या गोहत्यासी प्रायश्चित्त आहे शस्त्रार्थेसी परी आत्महत्या घडे ज्यासी प्रायश्चित्त त्यासी असेना जो आत्महत्या करूनी निवाला तो मरताची नरकासी विगेला प्रायश्चित्तांसी कोणा हे उरला मा शास्त्रार्थी बोलावे अमृत विकुनी कांजी प्याला कैतैसा नरदेही भोगविला हा थोर नाड दिवासी झाला विसरोनी आपुला निजस्वार्थ लाहोनी उत्तम शरीर व्यर्थ विषयासक्ती नर की बुडाले अपार ही शांढर बोलिला असोत या मूर्खाची या गोठी एक उत्तमाची हातवटी जे वेदार्थ परिपाठी निजहित दृष्टी सावध अतिविरक्त जे शोभावे तीही काय कर्तव्य करावे कोणा अर्था ते त्याजावे तेची देवे सांगिजे
जो कर्मारंभीच विरक्त, फळाशा नातळे ज्याचे चित्त, मज निज मोक्ष द्या व्हावा येथ, ते हेई पोटात स्मरेना. खडतर वैराग्याची दृष्टी, इंद्रियासी विषयाची गोष्टी, करुणी निधी महाटी, धारणाने हटी दृढ राखे. करुणीया श्रवण मनन, माझ्या स्वरूपाचे अनुसंधान, अखंड करी निधी ध्यासन, तिळभरी मन ढळो निधी. दरोनी धारणेचे बळ, स्वरूपी मन अचंचळ, अनुभरी होऊ नेदी विकळ, राखी निश्वळ निजबोधे. एकाकी मन पाहे स्वरूपी कैसे निश्वळ होय, त्या अभ्यासाची उपाय स्वय सांगत आहे श्रीकृष्ण.